शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती नमामि शंकर शिवशंकर शंभो। ओम उमा पार्वतीपते हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, बघा 15 जुलै ते 25 जुलै आषाढ महिन्यामध्ये गुप्त नवरात्र पडत आहे। गुप्त नवरात्र म्हणजे गोपनीय स्वरूपातून शिव आणि शक्तीची उपासना करणे। शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की या 9 दिवसामध्ये फक्त हेमवती माताचे स्मरण करून बेलपत्राच्या वृक्षाखाली फक्त 1 लोटा जल अर्पण केल्यास आणि भगवान शिवशंकरांची या 9 दिवसामध्ये रोज फक्त सेवा आणि हा एक उपाय करा, घरातून दारिद्र्य कायमचे जाईल। माता लक्ष्मी गुप्त धनसंपदा निर्माण करून देईल। आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी, विवंचना, मानसिक तणाव आणि गरिबी कायमची तोडणारा ठरणार आहे। भक्तांनो, 15 जुलैपासून ते 25 जुलैपर्यंतचा हा 9 दिवसांचा सामान्य काळ नाही। हा काळ साक्षात भगवान शिवशंकरांच्या विशेष ब्रह्मांडीय ऊर्जेचा कालखंड आहे। जर तुमच्या आयुष्यात बऱ्याच दिवसापासून पैशाची चंचल चालू आहे, कोर्ट कचेरीची कामे रेंगाळली आहेत किंवा घरात रोज रोज भांडण किंवा आजारपण येत असेल, तर या 9 दिवसात तुम्हाला रोज फक्त एक महानियम पाळायचा आहे। 9 दिवसाची शिवशक्ती अमृत कलश बेलपत्राच्या वृक्षाखाली ही सेवा नक्की काय आहे? या काळात रोज उंबरट्यावर आणि देवघरात कोणती एक गुप्त गोष्ट करायची? देवघरात न कळत होणाऱ्या त्या गंभीर चुका कोणत्या? आणि या महादिवसामध्ये चमत्कार घडवणारे आपण काही उपाय पाहणार आहोत। शिवपुराणात दडलेले हे 21 अत्यंत गुप्त सत्य उपाय जे तुमच्या घरातील लक्ष्मीचा वास निर्माण करतील। यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा आणि मनगट उपाय न पाहता पूर्णपणे शास्त्राच्या आणि विज्ञानाच्या आधारे 9 दिवसांची महासेवा पद्धत अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। हा व्हिडिओ शांतपणे आणि शेवटपर्यंत पहा, कारण 15 जुलैपासून तुम्हाला सेवा सुरू करायची आहे। बघा, आता जर तुम्ही उशिरा व्हिडिओ बघितला असेल तर त्या दिवसापासून या सेवेला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल। असे नाही की 9 दिवसातच ही सेवा केली पाहिजे किंवा हा उपाय केला पाहिजे। आपण ज्या दिवसापासून हा व्हिडिओ पाहिला आहे त्या दिवसापासून सुद्धा या उपायाला सुरुवात केली तर भगवान शिवाचा आणि शक्तीचा तेवढाच कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे। विशेष गुप्त नवरात्रीच्या या 9 दिवसांच्या कालखंडाचे रहस्य शिवपुराणात, शास्त्र आणि आधुनिक विज्ञानात तिन्ही एका गोष्टीवर 100% सहमत आहे। ती म्हणजे 9 दिवसाचा निसर्ग। विज्ञानानुसार माणसाच्या मेंदूला एखादी जुनी नकारात्मक सवय किंवा नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे पुसून टाकण्यासाठी आणि नवीन सकारात्मक ऊर्जा शरीरात व वास्तुस्थितीत स्थिर करण्यासाठी 9 दिवसाचा कालखंड काळ लागतो। 15 जुलै ते 25 जुलै या 9 दिवसात जेव्हा आपण रोज एकच विशिष्ट वेळ म्हणजे शक्य असेल ब्रह्ममुहूर्त सकाळी 9:30च्या आत किंवा प्रदोष काळात हा काळ अत्यंत विशेष आणि प्रभावी मानला जातो। हा वेळ पाळून शिवशक्तींची सात्विक सेवा करतो तेव्हा आपल्या घरातील वास्तुपुरुष आणि कुलदेवता अत्यंत प्रसन्न होतात। पितृसुद्धा आपल्याला विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त करून देतात। तुमच्या घरात वर्षभर साचलेली जी नकारात्मक उदासीनता आणि दारिद्र्य ऊर्जा आहे ती या 9 दिवसाच्या ऊर्जेच्या कालखंड प्रवाहाने वास्तूतून सोडून बाहेर निघून जाते। हे 9 दिवस नियम व्यवस्थितपणे समजून घ्या। गुप्त नवरात्र म्हणजे गोपनीय स्वरूपात माता जगतजननी जगदंबा माता पार्वती म्हणजे शिवशक्ती यांची गुप्त उपासना आराधना करण्याची। या काळामध्ये तुम्हाला फक्त 2 किंवा 5 मिनिटे जरी वेळ मिळाला तर तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला हा साधा सोपा उपाय करायचा आहे, आराधना करायची आहे। तुम्हाला शिव मंदिरात जाणे जमत नसेल, घरच्या शिवलिंगासमोर फक्त 1 दिवा प्रज्वलित करून तुमच्याजवळ 1 रुपयाचा सिक्का असेल, 2 रुपयाचा सिक्का असेल, जो कुठला एक सिक्का असेल तो सिक्का घ्या, 1 बेलपत्र घ्या आणि फक्त 5 मिनिट 2 मिनिट भगवान शिवाचे स्मरण करावे। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि तो सिक्का तिथे शिवलिंगासमोर ठेवावा। असे सलग तुम्हाला 9 दिवस करायचे आहे। 9व्या दिवशी शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करावे आणि जो सिक्का घेतलेला आहे तो सिक्का भगवान शिवाच्या चरणी अर्पण करून तुमच्या तिजोरीमध्ये पर्समध्ये ठेवा। बघा, तुम्ही केलेल्या कष्टातून गुप्त स्वरूपात माता लक्ष्मी हेमवती माता स्वतः घरामध्ये आगमन करेल, अखंड निवास करेल। ग्रंथातील सिद्ध ओव्या आणि त्याचा सत्य अर्थ मी तुम्हाला जे सांगत आहे त्या साक्षात स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधील साक्षात स्वामी महाराजांचे एक प्रकाराचे दिलेले सत्य लक्ष देऊन ऐका, वाचा। जो करेल माझी सेवा तयाची पावेल देव, कष्ट त्याचे हरतील सर्व, दुःख न राहे संसारी। याचा सरळ आणि सत्य अर्थ असा आहे की जो भक्त अनन्य भावाने
कडक नियम पाळतो, स्वामीचरणी आपली सेवा अर्पण करतो, त्याचे जगातील सर्व दुःख आणि कष्ट स्वामी महाराज स्वतः हरण करतात. स्वामी महाराज म्हणजेच आपले भगवान शिवशंकर आणि त्यांच्या संसारात भांडण, तंटे, क्लेश किंवा पैशाची चणचण कधीही उरत नाही. म्हणून 9 दिवसाच्या सेवेला अमृत कलश सेवा म्हटले गेले आहे. आता अंगावर काटा आणणारी सत्य ऐतिहासिक कथा. स्वामींच्या दरबारात अशक्य काहीच नाही, गरज आहे ती फक्त भक्तांच्या अढळ विश्वासाची. चला स्वामी लीलामधील एक सत्य ऐतिहासिक कथा बघूयात. अक्कलकोटमध्ये एका असहाय्य मातेचा मुलगा भयंकर आजारी होता. अनेक वैज्ञानिक औषधी देऊनही हात टेकले होते. ती माता निराश होऊन स्वामींच्या पायावर डोके टेकून ढासाढासा रडू लागली. स्वामी महाराजांनी तिच्याकडे अत्यंत करुणतेने पाहिले आणि कडक आवाजात गर्जना केली. अरे धीर धर, 9 दिवस अखंड माझ्या नामाचा जप कर आणि एक कलश भरून बेलपत्राच्या झाडाखाली प्रदोष काळामध्ये शिवशंकरांची पूजा कर आणि त्या कलशातील पाणी बेलपत्राच्या वृक्षाखाली अर्पण करून तिथली माती थोडीशी तुझ्या मुलाच्या उशाशी ठेव आणि थोडेसे पाणी झेलून आणलेले आहे ते सलग 9 दिवस रोज सकाळी उंबरट्यावर त्यामध्ये हळद मिसळून शिंपण आणि एक मातीचा टिळक उंबरट्यावरती लाव आणि उजव्या बाजूला एक मोहरीच्या तेलाचा किंवा आपल्या साध्या तेलाचा दिवा लाव. 9व्या दिवशी हा मुलगा तुझा उठून उभा राहील. त्या मातेने कोणतीही शंका न घेता मनात अटळ श्रद्धा ठेवून 9 अखंड दिवस तो नियम पाळला. आश्चर्य म्हणजे जसा 9वा दिवस उजाडला तसा तो मरणासन्न अवस्थेतील मुलगा पूर्णपणे बरा होऊन स्वतःच्या पायावर धावत उभा राहिला. भक्तांनो, स्वामींच्या ऊर्जेची फ्रिक्वेन्सी अनुभवण्यासाठी 9 दिवसांचा हा काळ किती महत्त्वाचा असतो या सत्य घटनेतून सिद्ध होते. घरात नकारात्मक ऊर्जा आणि चणचण वाढण्याचे 5 मुक्त कारण. या 9 दिवसांची सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आणि पैशाची चंचल का वाढते त्याचे 5 मुख्य सत्य कारणे आत्ता समजून घेऊया. 1. देवघरात जुनी कोमेजलेली फुली राहणे. अनेक घरामध्ये काळ पुजलेली वाहिलेली फुले आज दुपारपर्यंत देवाच्या अंगावर किंवा देवघरात तशीच पडलेली असतात. सुकलेली आणि कोमेजलेली फुले घरात नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक अडचणी निर्माण करतात. तसेच नैवेद्य दिवसभर आपल्या देवघरामध्ये ठेवणे. असे म्हणतात की नैवेद्य दिवसभर देवघरामध्ये ठेवल्याने दैत्य येऊन तो नैवेद्य खातात, त्यामध्ये दैत्याची शक्ती निर्माण होते. म्हणून शक्यतो जास्तीत जास्त नैवेद्य ठेवल्यानंतर 5 ते 10 मिनिट तो नैवेद्य देवघरामध्ये ठेवावा आणि त्यानंतर तो उचलून घरातील सगळ्या व्यक्तीने खावावा. 2. तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा पूर्ण बंद असतो. संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी घरातील सर्व दरवाजे आणि खिडक्या पूर्णपणे घट्ट बंद ठेवणे हे चुकीचे आहे. यावेळी नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी आणि सात्विक ऊर्जा आत येण्यासाठी मुख्य दरवाजा किमान अर्धा तास उघडा ठेवावा. या काळात शांत आवाजात मंत्र, जाप मोबाईलवरती लावू शकता किंवा आपण स्वतः स्मरण करू शकता. हा अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आहे. या काळात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आपल्या 8ही बहिणींना घेऊन घरामध्ये प्रवेश करत असते आणि अलक्ष्मीला घराबाहेर थांबवायलाच लावते. ज्या घरामध्ये स्वतः सात्विक लहरी, स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण आहे तिथे अलक्ष्मी कधीच टिकत नाही. 3. कपाटात किंवा कपाटाच्या वर जुन्या चपला किंवा कचरा असणे. ज्या कपाटात आपण पैसे ठेवतो त्याच्यावरच्या बाजूला जुन्या वस्तू किंवा धूळ साठवून ठेवणे म्हणजे लक्ष्मीचा अपमान करणे होय. 4. घराच्या मुख्य दरवाजा कोळ्याची जाळी असते. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजावर किंवा उंबरट्याच्या कोपऱ्यात कोळ्याची जाळी असणे हे थेट राहू आणि दारिद्र्याचे प्रतीक आहे. ज्या घरात राहू आणि लक्ष्मी आहे त्या घरात कधीच सकारात्मक गोष्टी घडत नसतात, त्यामुळे नवीन संधी येत आहे. आता 9 दिवसांचे भगवान शिवशंकरांची काही प्रभावी सेवा आणि उपाय. नियम 1. रोज 9 दिवस तुमची पूजेची वेळ एकच असावी. रोज बदल करू नये. तुम्ही जर सकाळची वेळ घेतली असेल तर 9 दिवस सकाळचीच वेळेला तुम्हाला सेवा करायची आहे. जर प्रदोष काळात तुम्ही सेवा करणार असाल तर अत्यंत प्रदोष काळ महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जातो, तर त्याच वेळेस सेवा करा. या 9 दिवसात जर तुम्ही शिवलीला अमृत किंवा 11वा अध्याय किंवा ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणार असाल तर तो अखंड नामस्मरण रोज किमान 3 माळी या मंत्राचा जप देवघरासमोर बसून प्रसन्न मनाने करावा. देवघरात एका तांब्याच्या कलशात स्वच्छ पाणी भरून ठेवावे आणि त्यावर उजवा हात ठेवून 11 वेळा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा किंवा तारक मंत्र म्हणावा. त्यात सात्विक लहरी जास्त प्रमाणामध्ये प्रभावित होतात.
त्यानंतर पाणी तुम्ही जो व्यक्ती आजारी आहे, सतत भांडण तंटे करतो किंवा घरात नकारात्मक ऊर्जा आहे तर ते त्यांना पिण्यासाठी द्यावे किंवा पिण्याच्या माठामध्ये ते पाणी ओतल्या सगळ्यांना येईल. फक्त ज्या दिवशी मांसाहार आहे त्या दिवशी तेवढे हे पाणी वापरू नये. या 9 दिवसाच्या काळात घरात मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य असावे. या 9 दिवसामध्ये बेलपत्राच्या वृक्षाखाली केरकचरा, चपला, अडगळ अशा वस्तू ठेवू नका. जास्तीत जास्त स्वच्छ वातावरण, प्रसन्न वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण या काळामध्ये जगज्जननी जगदंबा माता पार्वती स्वतः निवास करतात. आता आपण या गुप्त नवरात्रीमध्ये करावयाचे काही विशेष उपाय बघूया. 1. आषाढ महिन्यामध्ये गुप्त नवरात्री. या गुप्त नवरात्रीमध्ये हेमवती माताचे स्मरण करावे. एका बेलपत्राच्या वृक्षाचे पूजन करावे. 9 दिवसामध्ये शिवमंदिरात जाणे जमत नसेल तर तुमच्या घराच्या आसपास अंगणामध्ये किंवा जवळपास कुठे बेलपत्राच्या वृक्षाखाली सुद्धा असेल तर त्या वृक्षाखाली एक बेलपत्र अर्पण करून जर एक तांब्या जल अर्पण करत हेमवती माताचे स्मरण केले, पूजन केले तर त्याचे 1000 पटीने पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होईल. आणि काही कारणामुळे तुम्हाला शिवमंदिरातही जाणे जमत नसेल, बेलपत्राचे वृक्ष आजूबाजूला कुठे नसेल तर घरच्या घरी शिवलिंगावरती फक्त हेमवती माताचे स्मरण करून नाव घेऊन शिवलिंगावरतून 9 दिवस एक बेलपत्र अर्पण केल्यास ते पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होईल. 2. बघा, मी वरती तुम्हाला सांगितले आहे की या 9 दिवसामधला काळ हा साधासुद्धा काळ नसून अत्यंत प्रभावी आणि सात्विक काळ आहे. तर आपल्याला मुलांच्या तल्लख बुद्धीसाठी मुलं सतत किरकिर करतात, हट्टीपणा करतात, तर हा अत्यंत साधा सोपा शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे. एका पांढऱ्या कागदावर लाल शाईच्या पेनाने प्रथम तुमच्या मुलाचे स्मरण संपूर्ण नाव लिहा आणि त्यानंतर त्या नावाखाली कुंदकेश्वर महादेव असे 11 वेळा लिहा आणि ते पान गणपती अथर्व शीर्ष येत असेल म्हणा किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा 1 माळी जप करा आणि ते पान मुलांच्या उशीखाली 9 दिवस ठेवा. हा उपाय केला, सेवा केलेल्या मुलांना माहिती होऊ देऊ नका आणि घरातही कोणाला माहिती होऊ देऊ नका. कारण गुप्त नवरात्री तर हा विशेष उपाय आहे. यामुळे तुम्ही त्या 9 दिवसात अनुभव घ्याल. मुलांचे मन शांत होते, चिडचिडेपणा, हट्टीपणा कमी करतात आणि स्वतःहून अभ्यासाला बसतात. 3. गुप्त नवरात्रीमध्ये शिवपुराणानुसार बाबा भोलेनाथ माझे काहीच ऐकत नाहीत. खूप संघर्षातून दिवस जात आहे, खूप कष्ट आहे, दुःख आहे, खूप पारायण केले, व्रत केले, उपासना केली, पण काही ना काही अडचणी येऊन दुःखात जीवन जगत आहात. समाधानी नाही तर नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये घरच्या घरी शिवलिंगावरती अशोक सुंदरीच्या स्थानावर भगवान शिवाची प्रिय मुलगी तिच्या स्थानावर ते फक्त 1 बेलपत्र अर्पण केल्यास 9 दिवस झाल्यानंतर 14व्या 15व्या दिवशी तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की बाबाने तुमचे ते दुःख दूर केले आहे. फक्त श्रद्धेने हे 9 दिवस हा उपाय करा. 4. बघा, 4 नवरात्री येतात, त्यातील अशा 2 गुप्त नवरात्री आहेत आणि त्यातील ही आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्री जी 15 जुलैपासून 25 जुलैपर्यंत असणार आहे. तर या 9 दिवसामध्ये या नवरात्रीमध्ये शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की एकांतात बसून शांत बसून फक्त 5 मिनिट भगवान शिवाचे स्मरण केले, ऐकले, गुणगुणले तर असे म्हटले आहे की शिवशक्तीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. जीवनात नसलेल्या वाईट गोष्टीसुद्धा निघून जातील, दुर्भाग्य दूर होईल आणि सौभाग्यामध्ये तुमचे जीवन जगाल. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम उमा पार्वती पते हर हर महादेव नक्की टाईप करा. धन्यवाद.